आपण सगळे मुंबईत राहतो आणि मुंबईच्या ज्या ट्रेन आहेत ना त्यांच्या पटऱ्या पण आपण रोजच बघत असतो. तुम्ही जर कधी नीट बघितलं असेल ना, की जी लोकं रोज प्रवास करतात, पण त्यांना उभ्याने प्रवास करणं किंवा दगदग नको असते, ते लोकं थोडं लवकर येतात, आतमध्ये जाऊन विंडो सीट पकडून शांत बसतात आणि शेवटच्या स्टेशनला उतरतात. त्यातले काही असतात ना, ते घाई-घाईने येऊन चढतात. त्यांना सीट नाही भेटत, पण ते इन बिटवीन उभे असतात. आणि जे काही असतात ना, ते अगदी लास्ट मोमेंटला पोहोचतात आणि ट्रेनच्या दरवाजात उभे राहतात. त्यांना हवा घ्यायची असते आणि मग ते प्रत्येक स्टेशनला उतरतात, बाजूला होतात, सगळे चढले की परत दरवाजात उभे राहतात. या कॅटेगरीज आपण रोज बघत असतो आणि खरं सांगू तर इन्व्हेस्टर सुद्धा त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागत असतो. जे लाँग टर्म इन्व्हेस्टर असतात ना, ते योग्य वेळी इन्व्हेस्ट करतात आणि इन्व्हेस्टेड राहतात लाँग पिरियडमध्ये मार्केटमध्ये काहीही हो. जे मिड टर्म असतात ना, ते एंट्री करतात, काही काळ असतात पण एखादी अर्जन्सी आली की पैसे विथड्रॉ करून निघून जातात. पण जे शेवटचे आहेत ना, ते येतातही कुठल्याही वेळी एंट्री मारतात आणि प्रत्येक वेळी त्याला बदल, घे, स्विच मार, फंड चेंज कर, मार्केट खाली आलं, हे कर आणि जसं मार्केट पडायला लागतं पळणारेही पहिले तेच असतात. सो आपण आहे ना, आपल्या या इमोशन्सना यांना कंट्रोल करायला शिकलं पाहिजे, की आता मार्केटची स्ट्रॅटेजी आपल्याला कळलेली आहे, की मार्केट खाली येतं, ते वर जातं, ते खाली येऊन वर जातं तेव्हा ते रिटर्न देतं. सो इन्व्हेस्टमेंट करा, इन्व्हेस्टेड राहा आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहा. जेवढं राहणार तेवढे रिटर्न बनणार आहेत. सो हे लक्षात ठेवा आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटला धरून राहा. मार्केट खाली आहे म्हणून विचलित होऊ नका. हेच आज सांगण्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ होता. थँक यू.